विषय आणि त्याला अनुसरून आपल्याला जे आता पोषक आहे, आपल्याला ज्याची आता आवश्यकता आहे, असं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करतोय की जेणेकरून या शास्त्राच्या माध्यमातून, गीता तत्वज्ञानाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आणि श्री गुरूंनी दिलेल्या उपदेशाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय की जसा संपूर्णपणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा विषाद दूर केला, तसाच विषाद, तसाच विक्षेप आमचा सुद्धा सद्गुरुनाथांनी दूर करण्याची युक्ती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता ती युक्ती वापरून कोण कुठपर्यंत कसा ज्याची त्याची वाटचाल चालू आहे हे ज्याचं त्याचं स्वतंत्र खातं आहे, नेमकेपणानं सांगता येणार नाही. अध्यायाची संगती जर पाहायचा विचार केला आपण तर पहिला अध्याय विषाद योग आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. अर्जुनाला जो विषाद झाला होता की मी अर्जुन देह आणि त्या देहाला अनुसरून हे सगळं माझे समोरचे नातेवाईक आणि या नातेवाईकांचं जे माझं आहे ते सुद्धा माझं आहे, अशा प्रकारचा विषाद झाला होता. अर्जुनाला भ्रांती झाली होती. जड आणि चेतन, सत आणि असत, सताच्या सत्तेने असत, चेतनाच्या सत्तेने जड. पण जडाला चेतनाचा स्पर्श झाल्यामुळे ते जडच, त्याला ती उपाधीच सत्य वाटत होती आणि त्या उपाधीलाच तो मी म्हणून बसला होता. आणि मग दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांख्ययोगाच्या, सांख्यशास्त्राच्या माध्यमातून उपाधी कशी वेगळी आहे, चेतन कसं वेगळं आहे, उपाधीचे गुण आहे, चेतन अगुण आहे, सगुण निर्गुण, गुणाचे अगुण. निर्गुण हा सुद्धा शब्द सगुणाच्या सापेक्षेने येतो, म्हणून सगुण निर्गुण गुणाचे अगुण ही तिसरी भूमिका आहे, शुद्ध ब्रह्माकडे घेऊन जाणार. असो, त्या संदर्भात आपलं चिंतनही चालू आहे, त्याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत की विचारिता निरसले प्रपंचू सहजे सांडवले, उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत. या दोन ओव्या किंवा त्या श्लोकाच्या अंतर्गत आपण 2 दिवस चिंतन पाहतोय. आणि आत्मज्ञान जी देण्याची प्रक्रिया आहे, जी आपल्यापर्यंत श्री गुरुनाथांनी पोचवलेली आहे अनुग्रह प्रबोधाच्या माध्यमातून, त्याचं सुद्धा आपण थोडंसं आज पाहू की हे तर थेरी सांगितली, पण खऱ्या अर्थाने जड तू नाहीस, तू देह नाहीस, तर तू आत्मा आहेस, नवे नवे तू आत्मा ब्रह्म आहेस. या चिंतनापर्यंत घेऊन जाणारी प्रक्रिया ही दुसऱ्या अध्यायात 20व्या श्लोकापासून 31व्या श्लोकापर्यंत पूर्ण झाली. म्हणजे गीतेचा संपूर्ण विषय जो आहे, संपूर्ण तत्वज्ञान या 20 श्लोकामध्ये आलेला आहे. आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे. पण आता पुढे जे आहे की हे सगळं आत्मज्ञान दिल्यानंतर सुद्धा अंतःकरण शुद्ध नसेल तर दिलेलं आत्मज्ञान, दिलेलं तत्वज्ञान टिकत नाही. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे, आपल्या सर्वांना आहे. हो, कारण अंतःकरणाचे 2 धर्म आहेत. हा, एक विसरणं आणि एक स्मरण करणं. अजून पुढे जाऊन सांगू, एकच धर्म आहे त्याचा, स्मरण करणं. आपली स्मरण आहे, पण स्मरण कशाचं आहे एवढा प्रश्न आहे. आपल्या ठिकाणी स्मरण नाही का? स्मरण आहे, पण कशाचं आहे? मी देह, संसाराचं मायेचं स्मरण आहे, आणि जिथे मायेचं स्मरण आहे तिथं त्याचा विसर आहे. आणि मग हे जे स्मरण आहे, हे स्मरण याचं विस्मरण करून किंवा याला बाद करून त्याचं स्मरण व्हायला पाहिजे. त्याचं स्मरण होत नाही. तुकोबराय विनंती करतात, तुझा विसरण व्हावा ही कृपा कर माझ्यावरती, कारण हे विसराळू आहे, हे विसरतंय, हे याला विसरतंय आणि त्याला ध्यानात ठेवते.
पण हे काय आत्ताच चाललंय असं नाही, हे केव्हापासून चालत आलंय? अनंत जन्मीचे संस्कार आहेत. मी देह माझा आणि माझी ती सगळी पुढची पिलावळ काय जी असेल ते त्याला अनुसरून येणार सगळं ते धरून बसलेलं आहे, संस्कार धरून बसलेला आहे, जाता जात नाही. स्मरण करणं अंतःकरणाचा धर्म आहे. आणि मग त्या अंतःकरणाला शुद्ध करण्यासाठी तिसरा जो कर्मयोग आहे तो सांगितला. स्वधर्मी जे निष्कामता अनुसरले गा पारता कैवल्य पर तत्वता पातले जगे. तिथे तुम्हाला अंतःकरण शुद्धी करण्यासाठी तो अध्याय सांगितला. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर निष्कामता प्राप्त होऊन कर्म करायला लागल्यानंतर ते कर्म सुद्धा ब्रह्मार्पण व्हायला पाहिजे. नमामि कर्माणि लिंपते नमे कर्म फले स्पृहा. किंवा हे मज चेस्तव झाले परी म्या नाही केले ऐशे जेने सांगितले ऐशे जेने जाणितले तो सुटला का. कर्म ब्रह्मार्पण किंवा ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाप्त. अशा पद्धतीने त्या सगळ्या भूमिका आहेत. म्हणजे ब्रह्म समर्पित करणं म्हणजे कर्म ब्रह्मार्पण करण्याची प्रक्रिया सुद्धा सांगितली. तरी सुद्धा अर्जुन 5व्या अध्यायात प्रश्न उपस्थित करतायत. कर्मयोग श्रेष्ठ का ज्ञानयोग श्रेष्ठ, कर्मयोगी श्रेष्ठ का ज्ञानयोगी श्रेष्ठ, त्याचं चिंतन. पुन्हा ध्यानयोगाचा विस्तार 6वा अध्याय आहे. आणि 6व्या अध्यायात पुन्हा अनुग्रहाची प्रक्रिया माऊलींनी स्वतःच्या अनुभवासहित सांगितली. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले गोडे माता हात ठेविला. काही ठिकाणी नव्हे हा शब्द आहे बरं का, तो बी समर्पक आहे, त्याचा अन्वय झाला पाहिजे. माता हात ठेविला नव्हे, नुसता हात नाही ठेवला, माता हात ठेविला नव्हे, हा नव्हे इकडे गेला पाहिजे. मग काय केलं? बीजेची वाहिले पुढे बीजेची वाहिले. नुसता हात नाही ठेवला, नुसतं असं नाही केलं, पुढे बीजेची वाहिले म्हणून नव्हे हा शब्द तिथं काही ठिकाणी जो आले, काही ठिकाणी आता त्याचे दुरुस्ती केली, हरकत नाही त्याच्याबद्दल. पण नव्हे हा शब्द विक्षेप करतो बऱ्याच वेळा. नव्हे कसं काय इथं? माता हात ठेविला नव्हे कसा काय? तर नव्हे इकडे जातो आणि बीजेची वाहिले ते सांगण्यासाठी तो नव्हे मध्ये टाकला. मग त्याचा परिणाम सांगितला की कसं ऐकावं ते. मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हा साठो वाटे घ्यावे चित्ताची या. साठो वाटे म्हणजे साठ लोट आपलं द्यायचं आणि त्यांचं घ्यायचं, चित्त द्यायचं. साठो वाटी घ्यावे चित्ताची या, चित्त द्यायचं आणि ते घ्यायचं. हा साठो वाटी घ्यावे चित्ताची या, त्याचा परिणाम सांगितला. खालची उभी आठवलं तर बघा. स्वहिता ते निवविती परिणामा ते जीवविती लाखोली वहाविती सुखाची जीवाची लाखोली वाहती जीवाते सुखाची लाखोली व्हावी जीवाची. हा जीवाला सुख, त्याचा परिणाम त्या अनुग्रहाचा कसं ऐकावं, कसं द्यावं आणि त्याचा परिणाम काय, तिन्ही ओव्यामध्ये 6व्या सांगितलं. आणि 7व्या अध्यायामध्ये ब्रह्म आत्मा हे ऐकलं पण समाधान झालं नाही. म्हणजे अजून सांग मला विस्तारपूर्वक, किंवा अजून मला सांग. मग सांगितलं आता तुला ज्ञान बी सांगतो आणि तुला विज्ञान बी सांगतो. तुझं ज्ञान सांगेन विज्ञान आहे. सी अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे ज्ञान ते स्वरूपी होऊन जायचे. ती भूमिका तिथे तिन्ही भूमिका सांगितली. विज्ञान सांगितलं, अज्ञान सांगितलं, ज्ञान सांगितलं आणि स्वरूपही सांगितलं. 3 भूमिका आहेत बरं का. तर त्याचा विस्तार आहे पण आपण आता फक्त अध्याय संगती पाहतो कुठपर्यंत जाता येते. अज्ञान विज्ञान ज्ञान. हो, अज्ञान हरपे विज्ञान निशेष करपे मिथ्यत्व आणि ज्ञान तसंच का ज्ञान स्वरूपी जायचे. हा ज्ञान स्वरूपी जायचे, ज्ञान ते स्वरूपी होईचे किंवा जायचे. ज्ञानाची इतिवृत्ती सांगितली स्वरूपी. एकाच ओळीमध्ये सगळ्या भूमिका पुढे आल्या. पुन्हा अर्जुनाचे प्रश्न संपत नाही. एवढं ऐकलं तर नाही म्हणजे समाधान झालं नाही. ब्रह्म काय सांग, कर्म काय सांग, अध्यात्म काय सांग, आदिदैवत काय सांग, आदिभूत काय सांग, आदियज्ञ काय सांग, हो प्रयाणकाली कसा चिंतन करतो ते सांग. योगी 7 प्रश्न जे सांगितले 8वा अध्याय 7 प्रश्नाचं निरूपण म्हणजे 8वा अध्याय. भगवंताने सांगितलं आता तू गप राहायचं. 9व्या अध्यायात आता मी बोलणार.
आता तुझी ऐकण्याची परिपूर्णपणे अंतःकरण शुद्ध झालं. आता तुला मोक्ष ज्ञानाचा किंवा मोक्षाचा विस्तार सांगणार. इदम ते गुह्यतम सुरुवातच केली. राजविद्या राजगुह्यम हे सगळे श्लोक बघितले. सगळं तू काय बोलायचं नाही आता. हा तुझं सगळं आता मी सांगणार. सगळं 34च्या 34 श्लोक सगळं संपूर्ण काय श्री भगवान वाच अर्जुन वाच अजिबात नाही. ते श्रवण केलं अर्जुन सांगतो नाही तुझं मुख्य मला जरा पाहायचं आहे. ते ठीक आहे आता कळालं तू मी हे काय आता सगळं समजलं बरोबर आहे. पण मुख्य कुठे ते सांग. असं आहे का बरं मुख्य सांगतो काय विभूती. विभूती मुख्य 75 सांगितल्या आणि 75 सांगून झालं तर तसं तर मी सगळीकडेच आहे. तसा तर मी सर्वच ठिकाणी आहे. सर्व ठिकाणी मग तो मला पाहायचा आहे. हा तो मला पाहायचा मग ते मला दाखव विश्वरूप दर्शन. आता हे असं भुललं होतं की काय म्हणेल ते काय मागेल ते एवढं म्हणेपर्यंत सांगायला सुरुवात केली. पहा पश्चिमे पार्थ रूपानी शतोशत सहस्रशा नाना विधानी नाना रूपानी. आणि ते जे पाहणारे होते अर्जुन त्यांनी दाखवलं पण हे शांत बसले. का बरं पाहण्याची दृष्टी नाही. मग मला भीती वाटते मला जे सांगायचं ते राहील आणि सुरू होईल. पण काय हरकत नाही चिंतनच करायचं आपल्याला. चला येऊ दे काय हरकत नाही. माझा असा प्रश्न आहे तुम्हाला. अर्जुन आधी जे पाहत होता तेच नंतर दाखवलं. जे आधीचे दिसत होते ह्या झाडं डोंगर नदी पाणी आकाश वायू सूर्य चंद्र आधी जे त्याला दिसत होतं तेच नंतर दाखवलं. तेच नंतर दिसत होतं का त्याच्यापेक्षा वेगळं दिसत होतं. विश्वरूप दाखवल्यानंतर तेच दिसत होतं ना. बरोबर उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. हा त्याला विश्वरूपाचं दर्शन करायचं होतं का ह्याचं दर्शन करायचं होतं. अध्यायाचं नाव काय विश्वरूप दर्शन योग. विश्वच्या रूपाचं दर्शन करायचं होतं का ह्याचं दर्शन करायचं होतं. हा विश्वरूपाने कसा लागलेला आहे हे पाहायचं. मी तेच सांगतो विश्वरूपाचं दर्शन करायचं होतं का त्याचं दर्शन करायचं होतं. विश्वरूप तर दिसतंय ना. आता काय हे पाहिलं का हे बी विश्वरूपच आहे ना. ह्याच्यात अख्खं विश्व आहे. आता काय सांगा विश्वाचं जे मटेरियल आहे तेच ह्याच्यात आहे. एक अजून काही वेगळं आहे. एक अणू घ्या ना बसलं ना. अणूमध्ये जे आहे तेच अख्ख्या विश्वात आहे. हे मोठं नाही छोटं फक्त. आणखी दुसरं काय त्याच्यामध्ये पंचमहाभूताचं काला केला मांडून टाकलं सगळं. दुसरं काय त्या अपंचीकृत आणि पंचीकृत महाभूताचं. आता तो स्थूल आहे ते 25चं आहे. सूक्ष्म आहे ते 19 आहे. ते बी 25चं मोजतात काही ठिकाणी. 84-82 तत्वापर्यंत घेऊन जातात. काही ठिकाणी 36 सांगितलं काही ठिकाणी 25 सांगितलं. आपण तिथं गोंधळ घालायचा नाही. 25 असू दे 36 असू दे. एक लक्षात आला ना बाकीचे किती बी मांडी असू त्यांची काही काळजी करायची नाही. म्हणे माऊलीने 36 सांगितले नाथबाबाने 25 सांगितले. नाथबाबाला 25 वाटले. तुम्हाला काय हरकत आहे काय प्रॉब्लेम काय बरं. थोडं कमी टाकलं कुंभाराने गाडगं बनवताना कमी टाकले 2 पण बनलंय गाडगं काय हरकत नाही ना. माती मेन तत्व आहे. मेन जी भूमिका आहे एक तत्विक एक हरी जो आहे त्याला तो लक्षात घेणं महत्वाचं आहे. असो हे विश्वरूप आहे असं समजून ह्याचं दर्शन करायचं होतं काय त्याचं दर्शन करायचं होतं. विश्वरूप दर्शन माझा प्रश्न आहे. पुन्हा बरं का आता तुम्ही जुने जागते सगळी मंडळी आहे बरं का. मला सहकार्य करा. मी पहिले सांगितलं मला गोंधळ टाकला मग आपलं चिंतन इकडे फिरेल असं गोल 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 आणि निघाल्याशिवाय बाहेर हालायचं नाही असं आपलं आहे. उगीच काय पटापटा मला काय अध्याय संपवायचं नाही चिंतन संपवायचं नाही. संपून कधीच संपत नसतं न संपणारी गोष्ट आहे. आणि ते काय संपू देतात काय मागून 7-7.5ची मोटर चालू असते. ते काय कमी पडत नसतं. फक्त तुम्ही फक्त असे डोळे वटारले पाहिजे. काय पाहिजे ते देते टाकून दे. मागे बसले का काय मागे सद्गुरू सारे का याचा अनुभव घ्यावा बसल्यानंतर.
काही कमी नाही, फ्लो नाही. जास्त जेवढा वेग वाढवायचा तेवढा वाढवावा. वाणी कमी पडते, शब्दाशी अडकतात थरथर थरथर, एवढाच फ्लो आहे. असो तो विषय. हा बाबा परत प्रश्न परत बरं का, मी आता थोडं थांबतो इथे. आता हा, त्याला विश्वरूप दर्शन करायचं होतं का त्याचं दर्शन करायचं होतं? दर्शन कोणाचं पाहिजे होतं? त्याचं दर्शन त्यांनी सांगितलं तसं पाहिजे होतं. मी सर्वत्र आहे, मग सर्वत्र आहे तर मग मला तो दाखव. सर्वत्र आहे तर सर्वत्र आहे तो मला दाखव. सर्वांच्या मध्ये असलेला तो मला पाहायचा आहे. विश्वरूप दर्शन, विश्वरूप दर्शन म्हणतात त्याचं दर्शन करायचं आहे विश्वामध्ये. समस्त श्रीवास, बरोबर आहे. ऐसा प्रतिती रसाचा उतला भाऊ. कोण आहे तो? कोण आहे तो? सगळ्यांनी हातवर करा ना. काय झालं तुम्हाला? मी आहे म्हणा ना. आता काय मागे बसलं काय वाटेल त्यांना? मी आहे ना त्याचा साक्षीदार. समस्त श्री वासुदेव हा ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव सा भक्त माझी राहो. कोण आहे तो ज्ञानी? सगळ्याला मोजतो पण स्वतःला विसरतो. सगळ्याला मोजतोय. असं आलं पाहिजे ना आपल्याकडे. हा मी आहे तो भक्त माझी राहो, मी आहे तो. भक्तीची कसोटी लागली पाहिजे. पुढचाच अध्याय आहे, सगुण भक्तीचा गुणगौरव करणारा अध्याय आहे. चला, आणि मग त्याला पाहायचं होतं, त्याला पाहायचं होतं. 75 ठिकाणी दाखवलं. नाही म्हणे त्याने 75 बरं ते थांबले असते. नाही म्हणे मी तसाच सर्वत्र आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे. बरं, विश्वरूप त्याच्या ठिकाणी आहे का तो विश्वरूपाच्या ठिकाणी आहे? हळूहळू बोलत चालू बरं का आपण. हा, अनुभवाला उतरला. बाबाने अनुभवाचा परमार्थ सांगितलाय का अनुभवाचा? आपण सगळे अनुभवाचे आहे का अनुभवाचे आहे का? मग अनुभवच मांडायचा आहे. पाठांतर नंतर बघू. काय पाठांतराचं काय, आपल्याला कुठे काय येतं तेव्हा काहीच नाही. तसं काय विषय नाही, येण्याचा काय विषय. आणि ज्याला येतंय म्हटलं त्याला काय येत नाही, आणि ज्याला काय येत नाही म्हटलं ते भरून देतो पोतं भरून माग. ते काय नाही. ज्याच्याकडे काय नाही म्हणताना मग ते मागे उभेच आहे. ते काय ज्ञान भंडाराचे पोते आहे, ते काय कमी नाही. पण हा, विश्व त्याच्या ठिकाणी आहे का तो विश्वाच्या ठिकाणी आहे? का तोच विश्व आहे? किंबहुना चराचर हे पाहायचं होतं. हे मला दाखव. मग आता हे दिसत नाही का आपल्याला? हे दिसतंय पण ह्याच्यातला तो दिसेना. का दिसत? हा, डोळे फुटले तर काय दिसेना. नुसतं म्हणतो कृष्णांजन घातली एक वेळा, ताटली वाटायला पाहिजे त्याच्यात डोळ्यात. नाही मोतीबिंदू झाला तो काढायला पाहिजे ओढून. न ऑपरेशन करण्यासारखा मोतीबिंदू झाला. काय मोतीबिंदू बाबा मला कालच समजलं, माझ्या अजून अनुभवाला आलं नाही. कालच समजलं मोतीबिंदू लेट केला की त्याचं ऑपरेशन करता येत नाही म्हणे. कोण शिंदेबा कुठे गेले? हाय 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 तरी लवकर करा म्हणे. ते उशीर केला ना ते झाड होते आणि त्याचं ऑपरेशन करता येत बाद होते डोळे. का दिसत नाही प्रश्न विचारला ना? का बरं दिसत नाही? हा, म्हणून तो देवांचा रावो म्हणे पार्था तुझं दिव्य दृष्टी देवो जैसा तैसा विश्वरूपाचा ठावो दे कशी. तुला आता काय करतो? हो, म्हणून तो देवांचा राव. काय म्हटलं? पार्था तुझं दिव्य दृष्टी देवो. कशासाठी? तो विश्वरूपाचा ठावो, विश्वरूपाला असलेला अधिष्ठान. विश्वरूप नाही, तो विश्वरूपाचा ठावो दे कशी तू, त्याच्यासाठी देतो. हा, दिलं म्हणजे काय केलं? दिव्य दृष्टी दिली म्हणजे नेमकं काय केलं? बॅटरी मारली का बॅटरी दिली का काय डोळ्यात काय टाकला शेल काय केलं? काय आता तर तुम्ही बोललेच पाहिजे. ऐशी मुखोनी श्रिया ऐशी मुखोनी अक्षरे निगती ना जव एकसरे. हा, तव अविद्येचे अंधारे जाऊची लागे. ही अवस्था अर्जुन बी सांगत नाही, भगवंत सांगत नाही बरं का. ह्याना पाहणारा संजय सांगतोय. संजय वश मध्ये ह्या ओव्या 9वा श्लोक. हो, संजयाने चांगलं काम केलंय.
बऱ्याचशा अवस्थांचं वर्णन संजय स्वतःच्या बी अवस्थेचं वर्णन त्यांनीच केलं आणि अर्जुनाच्या बी अवस्थेचं वर्णन त्यांनीच केलेलं आहे. संजय वाचच आहे. ते सांगायला ते होते कुठे देव ठिकाणी. ऐशी मुखोनी अक्षरे, अक्षराची कमाल. निगतीना जवळ एक सरी तर अविद्येची अंधारे जावोची लागे, ते अक्षरे नव्हती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका. सांगा पुढचा तुकडा कोणीतरी. अर्जुना लागी चितकळिका. हा उजळली या श्रीकृष्णे. ते अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकळिका, उजळलिया श्रीपादे. उजळलिया अर्जुनासाठी श्रीकृष्णे. ब्रह्म साम्राज्य दीपिका अगोदरचीच होती म्हणून उजळली का ब्रह्म साम्राज्य दीपिका आणली? उजळली. हा अर्जुना लागी चितकळिका, उजळलिया श्रीकृष्णे, उजळलिया श्रीपादे. टाका आपापल्या श्री गुरुचं नाव वय का जे असेल ते आपलं खुनेचं म्हणून नाव. ते कुठे नावाचा स्वीकार करतात. उजळलिया श्रीकृष्णे, उजळलिया श्रीपादे. उजळावय आलो वाट. हा उजळावय खऱ्या खोट्याचा निवाड. काय दिव्य दृष्टी दिली म्हणजे काय केलं नेमकं? काय शब्द दिलाय का? काय क्रिया काय तिथे नेमकी? ऐसे मुखोनी अक्षरे निगतीना जो एकसरी. अक्षराचं काम आहे तिथे, शब्दाचं काम आहे. आपल्याला जे आतापर्यंत ज्ञान झालं, जे कळायला लागलं, जी दृष्टी आली ती कशाने आली हो? शब्दाने आली. शब्दाने आली का शब्दातल्या अर्थाने आली? लक्ष द्या बरं का. शब्दाने आली का शब्दातल्या अर्थाने आली? बर. अर्थाने आली का अर्थातल्या ज्ञानाने आली? तुम्ही तुमचं बोलला का माझं माझ्याशी बोला. हा हा हा. शब्दाने आली का अर्थाने आली? तर अर्थाने आली. अर्थाने आली का ज्ञानाने आली? आणि ज्ञानाने आली का स्वरूपाने आली? काय काय दिलंय तुम्हाला? शब्द दिलाय का? काय दिलंय? शब्द दिलाय का? सांगा ना काय दिलंय? अहो शब्दच दिलाय ना, पण शब्द नाही दिला. शब्दच दिलाय पण शब्द नाही दिला. शब्द काय आधीच ज्ञानेश्वरी मध्ये आहे. शब्द काय नवीन तयार झाला का? शब्द ज्ञानेश्वरी मध्ये नाही. पोरांचं नावं नाही, सोसायटीची नावं नाही. हा मग चांगदेवाला काय शब्द माहित नव्हता? चांगदेवाला मुक्ताबाईने दिला तर शब्द माहित नव्हता. तो शब्द दिला बरं का, तुम्हाला दिला तो. सोहम होते ते कोहम झाले, निज विसरले काय सांगू. मार्ग चुकला विसर पडला, वरपडा झाला विषय चोरा. वटेश्वर सांगा ज्ञान दीपे उजळला. पहा उजळण्याची भूमिका तिकडे पण आहे. आणि काय केला? सोहम शब्दे लाविला बाह्य अनुभव. चांगदेव आपला अनुभव सांगतायत. मग शब्द माहित नव्हता का? काय त्यांचं 700 कोटी श्लोक, जे त्या श्लोकाचा तो अधिपती असणारा 4 वेद 6 शास्त्र, हा शब्द माहित नसेल आणि या शब्दाचा अर्थ माहित नसेल, या शब्दाचं ज्ञान नसेल. चांगलं चिंतन केलं पाहिजे ना आपण, चांगला विचार केला काय दिलं नेमकं. हा हा तो शब्द तुम्हाला दिलाय. शब्द दिलाय का? हा शब्दाची भूमिका. शब्द, अर्थ, ज्ञान आणि स्वरूप. मग आता आम्ही शब्दातच आहे का अर्थातच आहे का ज्ञानात आहे का स्वरूपात आहे? आता शब्दाचं चिंतन चालू आहे का अर्थाचं चालू आहे का ज्ञानाचं चालू आहे का स्वरूपाचं चालू आहे? सांगू नका, ज्याचं त्याचं आहे. आता ही काय सांगण्याची गोष्ट आहे? कसं सांगू? काय स्वतंत्र खातं आहे. महात्म्याने काय सांगितलं? परमार्थ खातं स्वतंत्र आहे. तुझं आहे ते, तुझं तुलाच ते अनुभवाला येणार आहे. सांगायला हे कसं बसं सांगायचं? मौनाची अक्षरे भली, काय अप्रमेय प्रमेय भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मेळ याची. हे कसं शब्दात आणता येईल? काय करावं? संत महात्म्याने, साधू संतांनी मोठी कृपा केली. हो, त्या एका शब्दाचा विस्तार म्हणजे अख्खं विश्व आहे.
एका शब्दाचा विस्तार म्हणजे संपूर्ण शास्त्र वेद सगळे एका शब्दात आणलेले आहे. संत एकांती बैसले प्रमाण सर्वांना एका शब्दात आणलेला आहे. आणि त्या एका शब्दाचा विस्तार केला तर सर्व प्रकट आहे. आणि सर्व प्रकट झालेल्या एका शब्दात एवढं त्याला बसवलेलं आहे. आणि ते तुमच्या सहज श्वासावर बसवून दिलं. काहीच करू नको, ते सहज चाललेलं आहे. बाप स्मरणदानी प्रसिद्ध बाप शब्द उपयोग. हा स्मरणदानी प्रसिद्ध बरोबर आहे. मग शब्द दिलाय का शब्दामध्ये काहीतरी बांधून दिले. पहा हे ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आहे बरोबर आहे की नाही. अक्षर आहे, शब्द आहे. शब्दाचा जर अर्थ कळाला नाही तर काय प्रेमाविन अर्थ लोपले प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचोनी काय. शब्दातच अर्थ आहे, अर्थाच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि ज्ञानाच्या ठिकाणी तिथे स्वरूप आहे. शब्द अर्थाकडे नेत असतो, अर्थ ज्ञानाकडे घेऊन जात असते आणि ज्ञान स्वरूपाचा निर्देश करतं. पहा शब्दाने अर्थ दिला की शब्द राहत नाही. हार बांधून दिलाय, हार दोऱ्यात बांधून दिलाय सुगंधासाठी. हा हार दोऱ्यात बांधून दिला बरोबर. हा हा सुगंधासाठी, सुगंधासाठी बरोबर आहे. सुगंधाला बांधता येईल का. मग फुलात घातलं ना ते, फुलात घातलं ते बस. नुसतं सुगंध घे म्हटलं नाही ना. सुगंधाला प्रगती करण्यासाठी उपाधी लागेल ना. तुम्ही वेगळा विषय घेऊन जा. थांबा थांबा हे महाराज आहे असं काय हरकत नाही. विषय सुंदर आहे, ते भूमिका बरोबर आहे. पण आता मग वेळेचं बंधन पडतंय आपल्यावर. असो चला कुठे होतो आता आपण. शब्द जेव्हा अर्थ देतो तुम्हाला तेव्हा तो राहतो का. तुमचा अनुभव सांग. हा शब्द नाही, कुठलाही शब्द घ्या, व्यवहारातला शब्द घ्या. व्यवहारामध्ये ज्यावेळेस शब्द अर्थ प्रदान करतो त्यावेळेस शब्द राहतो का. साधन हत्यारो हळूच हा देखे आत्मसाक्षात्कारू देखोनी होईल गोचरू साधन हत्यारू हळूची ठेवी मनोनी ब्रह्मेशी या समो ऐक्याचा धनंजया. हा ते उपाय ओहटू लागे. मनोनी उपाय ओहट केलेले सगळे उपाय वाहून जातात तेव्हा ते साधे. असो ठीक आहे. आता ठीक आहे, एक काहीतरी दृष्टांत घेऊच ना आपण. हे काय आहे. फोन म्हणा, काहीतरी म्हणा ना. काय फोन म्हणा, मोबाईल काय दिसतंय का मोबाईल. मग आता उच्चारलं काय शब्द उच्चारला मोबाईल आणि हातात काय आले बरं. मग मला तुमचा जरा मोबाईल द्या ना. मी शब्द काय मागितलाय तुम्हाला. मला जरा मोबाईल द्या ना मोबाईल. शब्द द्या मोबाईल. मी शब्द मागितलाय, तुम्ही देताय काय. मागितलंय काय तुम्हाला आणि तुम्ही देताय काय अर्थ. एवढे चॅप्टर आहे आणि माझा तरी मागण्याचा उद्देश मोबाईल शब्द आहे का द्यावा. हा माझा व्यवहार कशाने केला शब्दाने. पण देवाणघेवाण कशाची झाली त्या वस्तूपर्यंत पोहोचलो पाहिजे ना. कुठे व्यवहार. दुकानदाराला काय मागा, पाव किलो साखर मागा, कागदावर लिहून द्या पाव किलो साखर देणे आहे. आणि त्याने तिकडनं लिहून दिलं पाव किलो साखर ही घ्या. शब्द काय होता पाव किलो साखर द्या. त्याने सांगितलं पाव किलो साखर घ्या. काय झालं अनंत वाचा कसं का व्यवहार त्यालाही माहिती आहे. पाव किलो काय शब्द मागितलाय का साखर मागितले. वस्तू मागितले अर्थबोध झाला. वस्तू मागितले. मग आता अर्थ झाला, शब्दाचा अर्थ कळाला आणि अर्थ कळाल्याबरोबर ज्ञान झालं. कशाचं. जी वस्तू द्यायची आहे, जी वस्तू शब्दातून आली ती वस्तू. आणि त्या वस्तूचा विचार केला. जी साखर दिली तिचं ते स्वरूप नाही, तिचा तो आकार आहे, तिचं ते रूप आहे. आणि स्वरूप जे आहे ते गोडीच्या रूपाने त्याच्यात बांधलेलं आहे.
आपला रोजचा अनुभव आहे. काय 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 बघितला आपण? शब्द बघितला, हा शब्द बघितला. शब्दाने व्यवहार आहे, पण शब्दाचा व्यवहार नाही. अर्थाकडे जातो. हो, अर्थ कळाल्याबरोबर त्याचं ज्ञान झालं पाहिजे. अर्थ कळाला बरोबर साखर मागितली, पण साखरेचं ज्ञान नाही. साखर काय पांढरी दिसते ती साखर आहे का? नाही ना. साखरेचं ज्ञान नाही त्याला. अर्थ कळाला काय मागितलं ते, पण ज्ञान नाही त्या वस्तूचं. ज्ञान पण अर्थ तुम्हाला ज्ञानापर्यंत घेऊन जातो. आणि ज्ञान झाल्यानंतर ज्ञान झालं साखर काय आहे, कशी आहे, आणि मग साखरेचं स्वरूप. आणि साखरेचं स्वरूप ज्या क्षणी हातात येतं त्या क्षणी त्याचा आकार, त्याचा अर्थ आणि त्याचा शब्द बाजूला होत असतो. शब्द अर्थ प्राप्त झाला की शब्द राहत नाही. ज्ञान प्राप्त झालं की त्याचा अर्थही राहत नाही. आणि स्वरूपाला प्राप्त झाला तर ते ज्ञान सुद्धा राहत नाही. ही प्रक्रिया आहे, लक्षात घ्या बरोबर. मग आता मी शब्दावर आहे का अर्थावर आहे का ज्ञानावर आहे का स्वरूपावर आहे? हा, चिंतन कशा शब्दाच्याच माध्यमातून करायचंय ना. आता शब्द आहेच ना, नाही कसं त्याला कसं सोडता येईल? बरं, आता कळालं. आता दुकानात गेल्यानंतर शब्द बोलायचंच नाही, शब्दाचा विषय नाही काढायचा. हा, कसं काय मागाल? साखर घेऊन यायला सांगितली, पण शब्द नाही उच्चारायचा. पाव किलो साखर द्या. हा, पाव किलो साखर द्या म्हणायचं नाही आणि साखर आणायचे. जमेल का? नाही समजणार ते. शब्द वापरावा लागेल. हो, शब्द धरावा लागेल. शब्दात काय शब्दामध्ये आहे माझा महत्वाचा स्वरूप रूपाने सिद्ध आहे, स्वरूप रूपाने आहे. चला आपण आता आपली चिंतनाची भूमिका तुम्हाला जो दिलेला शब्द आहे त्याचा अर्थ, त्याचं ज्ञान आणि त्याचं स्वरूप सांगा तुम्हीच. आता पहिले दिवस सांगितलं, मी एकटा नाही सांगणार. आपण सगळे चिंतन करायचं आहे. चिंतनाची भूमिका आहे आपली. चिंतन एकटा आपण सगळेजण बसलोय ना, सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आपल्याला. आणि सगळ्यांचा विषय एक आहे, सगळ्यांना एक दिले, सगळ्यांची घेण्याची देण्याची रीत एक आहे. काही समजुतीतच थोडाफार फरक असेल का दुसरं काय? अर्थात बी काही फरक असावा असं मला वाटत नाही. अर्थ बी एकच केला. काय अर्थ आहे त्या शब्दाचा? कसं सांगावं आता? काय ज्ञान आहे त्या अर्थाचं आणि काय स्वरूप आहे त्या अर्थाचं, त्या शब्दाचं? हा, तुमच्या वाणीत येते तर कठीण आहे ते. हा, बरोबर आहे. हा, बरोबर आहे. एवढंच म्हणू आपण. बरोबर आहे. आणि बरोबर असेल तर बरोबर आहे, आणि बरोबर नसून बरोबर म्हणत असेल तर तो त्याची फसवणूक करतो. हा, अर्थ ज्ञान स्वरूपापर्यंत जाऊया का पुढचा विषय घेऊया त्या शब्दाचा? तुम्ही मला माहित असेल तर पुढे जाऊ. घेऊ. जेवढं शब्दात येईल तेवढं घेऊ. जे शब्दात येणार नाही ते समजून घ्या. सगळं शब्दात कसं केलं नाही येणार ना शब्द. कारण शब्द एक असला, मी काय सांगतो, एक शब्द आहे, पण त्या एका शब्दामध्ये संपूर्णपणे ते आलेलं आहे, संपूर्ण आलेलं आहे. हो, जे बोलतो ते तसं नाही. हा, जे बोलतो ते तसं नाही. जे बोलतो ते तसं नाही. जे आहे ते बोलता येत नाही, पण तरी बी बोलल्याशिवाय आहे ते कळणार नाही. काय करावं असंच आहे. पण मगाशी ओळी सांगितली ना, अप्रमेय भरली, मौनाची अक्षरे भरली. मौन वस्तू आहे तिथे. काय मौनाचं मौन आहे ते? नुसतं मौन आहे का तेव्हा? मौन म्हटलं तर वाणीला धरून आहे. वाणी तर विसर्जित होते, पण वाणीला धरून असलेलं मौनाचं मौन. या लागी मौनेची बोलीचे, काही न होणी होईचे, काही न होता लाहीचे, काहीच नाही. चांगले उपास काहीच नाही. आणि काहीच नाही तरी पण त्याला सुद्धा काहीच नाही म्हणावं लागतं. आणि काही आहे त्याला काही आहे म्हणावं लागते. आणि काही आहे म्हणावं ते बी नाही, काही नाही म्हणावं ते बी नाही. आहे ना नोहे, नाही ना आहे, आणि म्हणून उपाय उपजतीचे. ज्ञानेश्वर.
पहिला शब्द स स स हा ईश्वराकडे घेऊन जातो आणि अहम हा जीवाकडे घेऊन जातो. जीव ईश्वराचं ऐक्य सांगणारा तो शब्द आहे. आणि जीव आणि ईश्वर हे दोघे धरले तर या दोघांशिवाय इथे काहीच नाही. हा माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला. जीवाकडून ईश्वर आहे का ईश्वराकडून ईश्वर आहे का ईश्वराकडून जीव आहे? बोलत चला बरं का. तुम्ही थांबला की थांबतोय. तुमच्यावरच चालणं आहे आमचं सगळं काय. तुमच्या अवधानाच्या इंधनावर सगळं चाललंय पुढे. जीवाकडून मी काय जीवाकडून ईश्वर आहे का ईश्वराकडून ईश्वर आहे का ईश्वराकडून जीव आहे? आपला आपला अनुभव सांगू त्याची काही हरकत नाही आपल्याला. बरं आता जीव गेला समजा. आता गेला जीव. जीव जाणार येणार आहे. जाणार येणार म्हणजे काय त्याचे जे सूक्ष्ममध्ये आहे तो जाणार येणार आहे. जीव जीव म्हणून सिद्ध होत नाही. वेगळ्या भूमिका ठीक आहे तो नंतर घेऊ. पण आता फक्त जीव गेला समजा. आता माझा गेला. तुम्हाला नाही झेपणार तर माझ्याकडे टाका. मी नेहमी सांगतो जे झेपत नाही ते मला सांगा. आता माझा गेला समजा. हा जीव माझा गेला तर आता मला ईश्वर आहे का? मला म्हणजे ह्या डब्याला ह्या मड्याला ईश्वर आहे का? त्याला आहे का ईश्वर? मड्याला ईश्वर म्हणतो मी आहे का? तो बरोबर. मड्याला ईश्वर आहे का? नाही. मग आता सांगा मग ईश्वर जीवाकडून ईश्वर आहे का ईश्वराकडून जीव आहे? बरं का सगळी मांडामांडी केली. ही बी मांडामांडी मांडायचं आणि पाडायचं आहे. बाकी काय नाही. अध्यारोप करणं अपवाद करायचा आहे. बाकी काय मांडा. पण जीवाच्या समजुतीसाठी मांडायचं आहे. आता काय करावं? जीवाने जग मांडलं आणि जगाला कोणतं करता मानायला लागतो आणि करता मांडला म्हणून तो मांडला आणि तो बी मानलेला माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आणि अविद्या विशिष्ट अज्ञान विशिष्ट किंवा अंतःकरण विशिष्ट जीव. आणि दोघे बी प्रतिबिंब. ते ब्रह्माचं प्रतिबिंब आणि हे आत्म्याचं प्रतिबिंब. प्रतिबिंबच आणि प्रतिबिंब हे बिंब स्वरूप असतं. प्रतिबिंबाला स्वतंत्र सत्ता कुठे तेव्हा? सूर्याचं प्रतिबिंब पडलं एखाद्या डबक्यामध्ये आणि डबकं आटलं. कुठे गेलं ते आतलं? आतलं कुठे गेलं? दिसत होतं ते. परत कालचा मुद्दा ते होतं म्हणून दिसत होतं का नव्हतं म्हणून दिसत होतं? परत उत्तर आलं होतं म्हणून दिसत होतं. प्रतिबिंब. आरशात तुमचा चेहरा आहे म्हणून दिसतो का नाही म्हणून दिसतो? रोजचा संबंध आहे बरं का आपला. हाय म्हणून दिसतंय का नाही म्हणून दिसतंय? आरशातलं प्रतिबिंब असलेलं दिसतं का नसलेलं दिसतं? आता काय हा विषय. आणि तरी बी हा बिंबाच्या सापेक्ष बिंब प्रतिबिंब द्योतक. हा बिंब प्रतिबिंब द्योतक बरोबर आहे. पुढे बिंब आहे म्हणून ते पुढे आलेलं आहे ना. हा या नाव दृश्याचे होणे समिती दृष्टत्व आणि बिंबाबिंबत्व झाले पण प्रतिबिंबाचे त्रिपुटी सांगताना त्या ओळी आलेले आहे. हा आपला मुद्दा होता प्रतिबिंबाला स्वतंत्र सत्ता नाही आणि प्रतिबिंब जे दिसतंय ते आहे म्हणून दिसतंय का नाही म्हणून दिसतंय? प्रतिबिंब म्हणतोय मी. सूर्याचं पडलेलं डबक्यातलं प्रतिबिंब रोज आत्ता बघा किंवा तुम्ही आता आरसा असेल रूम मध्ये तर तो काढून बघा ना. आत्ता असेल तर आत्ता बघूया नाही तर मोबाईल मधला ओपन करून आत्ता बघूया. आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला आरसे कमी आहेत का तेव्हा? त्याला काय नाही. मग तिथं हाय म्हणून दिसतंय का नाही म्हणून दिसतंय? काय बी सांगा. हाय म्हणून दिसतंय ना. काय दणकून द्यायचं हाय म्हणून दिसतंय. हाय तर जरा बाहेर काढा करून त्याला हाताला धरून जा. चल ताई भांडी बिंडी घासत राहिले असं त्याला काढून लावा बरं कामाला. नाही तर घरीच त्याला कामाला लावून यायचं. मी जरा प्रवचन ऐकून येते माझी भांडी कुंडी घासून ठेव. कोणाला सांगायचं? प्रतिबिंबाला. किती कामं झाली असते आपली. ते सांगितलं तुम्ही कुठे बी जावा मला मी शेतीतली करतो म्हशीची काढतो धार गाईची सगळं करतो तुम्ही जावा. प्रतिबिंब. आता सांगा हाय म्हणून दिसतंय का नाही म्हणून दिसतंय? मला एवढं कशाला विचारतं? हे आता हे अवघड आहे का? रोजचं आहे का हे अवघड आहे? मला आता सांगा हे अवघड आहे का? आता जे आपलं चाललंय अवघड आहे का सोपं आहे? त्याचा विचार
आभास होता, बरोबर. मग आभास खरा असतो का खोटा असतो? आभास असतो का आभास नसतो? आभास या शब्दातच भास आला. भासलेलं, नसलेलं, दिसलेलं आणि असलेलं अजिबात नसलेलं. आभास मध्ये नसलेलं. मग आता सांग, आरशात आहे म्हणून आहे का? मूळ आहे म्हणून आरशात दिसतं. मी आरशातलं विचारलं, मग वर सूर्य आहे म्हणून खाली प्रतिबिंब दिसलं, हे मला मान्य आहे. मी ते दिसलेलं विचारलं, आरशात दिसलेलं नाही. हा बस, आपल्याला जीव ईश्वराची गोष्ट चालली आपली. मग ईश्वर बी प्रतिबिंबित आहे, जीव बी प्रतिबिंबित आहे. आणि प्रतिबिंब दिसलेलं आहे का असलेलं आहे? वेळ लागला नाही. वेळ नाही लागला तर आता ठीक आहे. आता काय असं काय, तुमचा जर वेळ नाही लागला तर बाकीच्यांचं कसं व्हायचं? आमच्यासारख्यांची काय हाल होते? प्रभू तुम्ही नाही, एक पुढचं उभं राहिलं सत्य आहे असं काय? अधिष्ठान कसं खोटं असेल? दिसलेलं मिथ्या आहे आणि असलेलं सत्य आहे. असलेलं असल्याशिवाय दिसलेलं कसं दिसेल? प्रतिबिंब जे दोन्ही बिंब म्हणणेपणा आला प्रतिबिंबाच्या सापेक्षच आहे. पण निरपेक्ष असलेलं बिंब प्रतिबिंब व्यतिरिक्त देह आहेच ना, तो कुठे गेला? त्याला बिंब म्हणणेपणा गेला. पण त्या सांगा बरोबर. जरा महत्त्वाचा विषय होता. लाखभर रुपयाचा प्रश्न होता. माझे हरवले, त्यांना सापडले, ते मला आणून देत होते. मग ते हळू बोलत होते माझे. ते लाख रुपये पडले होते. माझे पडले होते का तुमचे पडले होते? बाबांचा दृष्टांत सांगितला बाबांनी. शब्द, अर्थ आणि काय थोडं आम्ही पुढे आलो होतो, पण ठीक आहे तुम्ही सांगितलं थोडे मागे जातो. बाबांचा दृष्टांत तर काय, बाबांचा जे जयकार चाललाय ना, आपलं दुसरं काय चाललंय तेव्हा? दुसरं काही करायचंच नाही आम्हाला. आम्हाला महात्म्याचा जय जयकार करायचा, पण असाच जयकार करा. त्यांनी काय सांगितलं ते समजून घ्यायचंय आणि तो आमच्यासाठी जय जयकार आहे. नावाचा जय जयकार होईल, ठीक आहे, ते सुद्धा मुखात होईल, त्याच्याबद्दल काही आम्हाला कुठे काही भूमिका आहे. पण जे जे असेल ते त्यांनी जे आम्हाला अधिष्ठानपर्यंत नेऊन पोहोचवलं त्याचं चिंतन असेल, दुसरं चिंतनच नाही. काय काय सांगायचं दुसरं? त्यांनी जिथपर्यंत आम्हाला दृष्टी देऊन केली, आम्हाला दिव्य दृष्टीचा विषय चाललाय अजून, तो तर चितक उजळली या चितकळी का तिथं भूमिका आहे, पण हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. असं होतं एका मुद्द्यावर मग काय काय करावं असं होतं. कालचं अजून प्रियत्व राहिले सांगायचं. हो चला बाबा, आता हा दृष्टांत बाबांनी सांगितलंय. आता तुम्ही सांगा बरं का सगळेजण. कारण बाबांचा विषय आला की तुम्हाला सगळ्यांना बोलावं लागेल, कारण तुम्ही त्यांच्याबरोबर जास्त सहवास तुमचा झालेला आहे. परिसाचा एका लोखंडाला 20 वर्ष सर्व्हिस झाला, स्पर्श झाला, सहवास झाला, आणि एका लोखंडाला 1-2 महिनेच झाले. एका लोखंडाला 20 वर्ष त्याच्या सहवासात होतो, आणि एक आता काय ते दुर्भाग्यच म्हणायचं, त्याला 2च महिने मिळाले. 2 कशाला मी सांगतो, जाता जाताच असं 2 सेकंद म्हणा. हा 2 सेकंद. हा मग आता काय झालं? सोन्याला हुंगायला वर्षानुवर्ष लागतात. सोन्याला मला स्पर्श झालाय, सोन्याला मी सोना हे कळायला वर्षानुवर्ष जन्म त्याचा निश्चय करायला लागतात. कळायला काय सोने झालेच. सोन्याहून पिवळं सांगितलं की कालच विषय झाला. सोन्याहून पिवळ्या ते सांगितलंच की त्यांनी, पण त्याचा निश्चय व्हायला किती जन्म लागतील माहीत नाही. तो निश्चय आता करण्यासाठी हे सगळे उपक्रम आहेत. आणि म्हणून विश्वस्तांना बाबा धन्यवाद देतो. तुम्ही काही उपक्रम राबवता, त्याच्यातून आम्हाला सगळ्यांना चिंतनाची भूमिका तयार होत राहते. बाबांनी दृष्टांत सांगितलं होता, बँकेचं पासबुक तुमच्या खिशात आहे, बरोबर की नाही? हा शब्द, आणि त्याच्यावर 1 लाख रुपये लिहिलेले आहेतच तुमचे 1 लाख रुपये. हा
मग आता पासबुक तुमचं आहे, त्याच्यावर नाव तुमचं आहे, त्याच्यावर 1,00,000 रुपये बी तुमचे आहेत. मग जमेल का ते काढून घेता येतील का आपल्याला त्या ह्याच्यातून पासबुकातून? पैसे बँकेत आहे ना, आकडा कुठं आहे? कागदावर आहे. शास्त्रात देव आहे. बाबांचा वेदांत समजून घ्या. कुणी असं म्हणू नये. फक्त त्यांनी आपल्या भाषेत सांगितलं, त्यांच्या भाषेत. वेदांची भाषा आपण कुठे वापरतो वेदांची? आता कोणता वेदांतिक शब्द आहे सांगा, कुठे संस्कृत वापरला? काही नाही. फक्त प्रक्रिया आपल्या भाषेत आपण आणतो. पहा, त्या साधू संतांची एक परिभाषा आहे आणि त्या युगातली त्या काळातली आहे. अर्जुन भगवंताचा संवाद संस्कृतमध्ये झाला. त्या काळामध्ये भगवंताची भाषा आहे ती. माऊलींना त्या काळामध्ये प्राकृताची गरज वाटली. प्राकृताची परिभाषा आहे माऊलींची. याचा अर्थ ती त्यांना भाषा येत नव्हती असं नाही. अमृतानुभवाचे पहिले श्लोक पाहिले सगळं संस्कृताला लाजवेला असं आहे. 18व्या अध्यायातलं पहिलं नमन जर पाहिलं, त्या जर ओव्या पाहिल्या तर संस्कृताला लाजवतील अशा त्या ओव्या आहेत. जय जय देव निर्मळ निज जना अखिल मंगळ. या ओव्या जर पाहिल्या तर काय मांडणी आहे, परिभाषा आहे. तशी बाबांची स्वतंत्र परिभाषा आहे. पण शास्त्राला सोडून नाही, वेदांताला सोडून नाही. वेदच सांगितला, शास्त्र सांगितला, पण तुम्हाला कळेल ती भाषा आणि त्यांना जी अवगत होती किंवा त्यांना आपल्यासाठी जे कळेल ती भाषा वापरली. पण शास्त्र सांगितलं. शास्त्र सांगण्याला भाषेचा अडचण नाही. पुन्हा लक्षात घ्या. हा, ज्या भाषेत समजतं शास्त्र ती भाषा वापरावी आणि तीच भाषा साधू संतांनी वापरली म्हणून आम्हाला कळाली. माऊलीने वापरलेली प्राकृत ओव्या कुठे कळतात आम्हाला? मग साधू संतांनी आता काय केलं, त्याचं परत मराठीत लिहिलं. आता ते मराठीत लिहिलेलं बी कळे ना. आता काय करावं? आता काय करावं ते तरी कुठे कळते मला सांगा. जे मराठीत लिहिले त्याचा अर्थ ओव्यांचा तोही उमगत नाही. माझं सांगतोय बरं का. हा, त्याला काय करावं? आता काय, कुणाच्या तरी चरणाशी बसावं. कुणाच्या तरी म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याच्या चरणाशी बसावं, विनंती करावी. तद्वितीन मला हे समजून सांगा. यातायाती न लोपती का यातायाती लोपती? समजून सांगण्याचा विषय काय? न आहे का न नाही तिथे? यातायाती लोपती का यातायाती न लोपती? यातायाती लोपती. हा, अर्थ सरळ सरळ बरोबर होतो. पण न टाकलाय ना, न आहे ना, मग न चुकून आलाय का न आहेच तिथे? बारीक बारीक गोष्टी आहेत. संभ्रम तयार करतात. या ते म्हणतात न कसा काय आला? यातायाती नाही जन्म मरण. जन्म मरण लोपतं का नाही लोपतं? यातायाती न लोपती का यातायाती लोपती? ते कर्मे तरी वर्तती परिकर्म फळाशी नातळती. यातायाती न लोपती. पुढचा तुकडा माझ्या लक्षात येईल. हा, काय न आहे का न नाही तिथे? हा, न नाही पण न आहे तिथं. आहे. मग काय? न लोपती. लोप हा शब्द आहे. ताई, लोप आणि बाध. लोपन म्हणजे काय? लय चिंतन आहे ते. लय चिंतन. लोपन म्हणजे लपणं. लपलेलं परत उभा राहतो. या जन्म मरण लपतंय का जन्म मरण कायमचं बाध होतंय? यातायाती न लोपती. लोपत नाही, बाध होतो पूर्णपणे असं सांगायचं. म्हणून न हा शब्द आलाय. लोप आणि बाध शास्त्रातल्या प्रक्रिया. लोप म्हणजे काय आणि बाध म्हणजे काय? बाध म्हणजे समूळ नष्ट, मुळात सकट उपटून टाकणं, त्याला बाध म्हणतात. नित्यत्वाचा निश्चय करणं त्याला बाध म्हणतात. आणि लोप म्हणजे लय चिंतन आहे. तात्पुरतं, तेवढ्यापुरतं, वरचं खुर्डी पालवी आणि परत पाऊस आला की परत जसं तसं. मग न लोपती पाहिजे का न तिथं असायला पाहिजे का नाही पाहिजे? न असायला पाहिजे, तरच त्याच परिपूर्ण ती ओवी होती. आता तुम्ही सांगितलं मगाशी म्हटलं न नसायला पाहिजे. दुसरा एखादा असता तर त्याला निकालच काढला असता. त्याला आडवा काढला असता. असं श्रीपादांच्या कृपेने काही गोष्टी घेऊन जायच्या आपण पुढे. चला, बाबांचा जो दृष्टांत होता तो मला बाबांनी खास सांगितला. कारण तो विषय चालला होता शब्द, अर्थ, ज्ञान आणि स्वरूप. मग पासबुकवर तुमचे लाख रुपये लिहिलेले आहेत. पैसे पासबुकात आहेत का पैसे बँकेत आहेत? शब्द कुठे आहे? पासबुकावर आहे. आणि मुद्देमाल कुठे आहे? बँकेत आहे. हा,
त्याचा विनियोग म्हणजे बाबांनी जे दृष्टांत दिले ते स्वरूपापर्यंत तुम्हाला बँकेत जावं लागेल, ती प्रक्रिया करावी लागेल तिथपर्यंत. हो 1 लाख बरं बँकेत गेला स्लिप भरून दिली मला 1 लाख द्या आणि त्याने लिहून दिलं हे तुमचे 1 लाख घ्या. 15 421 422 बाबा कळाल नाही मला. एरवी 6 हे स्वतः तुमची पोरं असं म्हणला कळालं ना. मी एकदम बोलला काय सांगायला संतांच्या ताब्यात आता कळा बरोबर एरवी तरी सर्व आता कसं ही कोण भाषा आहे नाही पटकन लक्षात आली नाही ना माझी. मी जरा घाबरल्यासारखं झालं होतं असं काय तुम्ही सांगताय. त्या याने 1 लाख रुपये लिहून दिले आणि त्याने 1 लाख रुपये लिहून दिले. बाबा जमतंय का? नाही जमत ना. 1 लाख रुपये हा शब्द लिहून दिला आणि दिले काय? शब्द नाही दिले, दिला हो त्याचं जे अर्थ त्या शब्दाचा त्या वाक्याचा जो अर्थ होता ते म्हणजे 1 लाख रुपये पैसे होते ते. हो तो अर्थ आणि त्याचं ज्ञान त्याला देणाऱ्याला पाहिजे. 1 लाख रुपये पैसे बरोबर आहे, पण पैसे कशाला म्हणतात? खोट्या नोटा मी दिल 500 मोजून त्याचं काय करावं? त्याचं ज्ञान पाहिजे त्याला आणि त्याचा विनियोग जो पुढचा आहे तो संपूर्णपणे ते स्वरूपाची भूमिका तिथे जाते. हे बाबांचे दृष्टांत. बाबा धन्यवाद बरं का. तोंडी ब्रह्मज्ञान, हा हाती ते सात्विकता, विनियोगाविना फळ, मुखी तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म, विनयोगाविन काम विफळ होय, फळे ते संप्रदाय. ही होई पण काय श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या कीर लाहे, फळे ते संप्रदाय अनुष्ठाने. आता हे संप्रदाय काय? किती चिंता आपल्यासमोर किती बाबांनी केवढं भांडार ठेवले पाहिले की विचार किती काय संप्रदाय काय. गुरु प्रसन्न झाला, शिष्यांनी विद्याही संपादन केली, परी फळे ते संप्रदाय. हा पहा ते संप्रदाय ही जी भूमिका आहे तो शब्द जो आलेला आहे तो लक्षात घेतला पाहिजे आपल्याला. चला आज आपण इथेच थांबू. उद्या आपण जिथे आलोय तिथून आपण सुरुवात करू. मला जरा लक्षात आणून द्या. शब्द अर्थ आणि कुठे आहोत आपण? हो दिव्य दृष्टी. हा ते मुखोनी ऐसी मुखोनी अक्षरे निगती ना जव एक सरे तव अविद्येचे अंधारे जाओची लागे. हा ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका उजळलिया. हा अर्जुना लागी चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे, उजळलिया श्रीपादे. हा आणि मग दिव्य चक्षु प्रकाश प्रगटला, ज्ञानदृष्टी फाटा फुटला, यायवरी दाविता झाला विश्वरूप सामर्थ्य. हा तो स्वतःला दाखवता झाला, स्वतःला हा पाहता झाला, तो दाखवणारा झाला. आता काय पाहिलं काय दाखवलं त्याचं आपण थोडं सगळं चिंतन करू. उद्या वेळेचं बंधन आहे की आपल्याला सांभाळायचं आहे, सहकार्य करायला पाहिजे. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण करा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यदेवे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिव्य जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणीजात वर्ष सकळ मंडळी ईश्वर निशांची मांदी आली. अनवरत भूमंडळी भेटतया बोलला. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलणे जे अर्णव पियुषांचे चंद्रमय जे अलाच्छन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ती लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. द्रष्टा दृष्टे विजय होवावे हे तमने श्री विश्वेश्वराओ. होईल पसाओ येणे वर्यो ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वर्यो ज्ञानदेव सुखिया झाला.
येणे वरियो ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ. जय हरी. जय हरी. सर्वांनी एक 5 मिनिटाचा हॉल्ट घ्यायचा आहे आणि लगेच या ठिकाणी